चला बॅटिंग टीम सलामीची जोडी दाखल करा. फिल्डिंग टीम शिरडोन संघ आपण फिल्डिंग सिजून घ्या. पहा तो चीर करू नका, खूप उशीर होत चाललाय. दोन्ही टीमचे 12th मॅन अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा ही देखील विनंती केली जाईल. बलवली संघ 12 प्रतिनिधी. चला फिल्डिंग टीम शिरडोन संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चला मॅच ऑन करा. बॅटिंग टीम सलामीवीर त्वरित दाखल करा. 4 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्या समोर रंगली जाईल. एका बाजूने आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना शिरडोन बी टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना, एका बाजूनं बळवली संघ. अशा दोन संघादरम्यान चला बॅटिंग टीम 12th मॅन आमच्याबरोबर पोहोचवा अतिरिक्त खेळाडू. बळवली संघ अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. सो बॅटिंग टीम 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. नावे इथे माहीत नाही आहेत. बॅटिंग टीम षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल वरती प्रहार केला ऑन साइडला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 बाउन्स. बॉल ट्रॅव्हल झाला सीमा पार. इट्स अ 4. येतोय चौकार. बालचंद्र यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिले घेऊन पहिलाच बॉल वरती दमदार सुरुवात बॅटिंग टीम. चला बॅट्समन नेम आमच्यावरती पोहोचत नाहीयेत, पहा याची आपण दखल घ्या. बॅट्सची कडा डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, मिळेल सिंगल. टीमची टोटल 5 धावा पटलावरती पाहणा म्हणतील.
शॉर्ट पिच बॉल ऑफ साईडला पुश करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती मात्र इथे होताना पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय. तथापि 5 धावा धापटला वरती आहेत. सागर आणि प्रकाश या स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल धाव मिळेल. 6 धावा धापटला वरती पाहायला मिळतील. चार बॉलचा खेळ संपला. तथापि 6 धावा धापटला वरती आहेत. पुन्हा एकदा अगदी डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि धावा संख्या 7 या आकड्यावरती. ऑफ साईडच्या रिजन मध्ये अगदी फटका. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल आणि तब्बल 8 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. इट्स अ डॉट बॉल. अगदी निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. धावा संख्या अगदी 11 धावा धापटलावरती आहेत. यावेळेचा फटका उंच उडवलाय, लांब देखील तितकाच. स्ट्रेट ड्राईव्हच्या डोक्यावरून सागरच्या बॅट बदलला. यस, इट्स अ बिग हिट. क्रांतीवीर चषकातील दमदार षटकार. सेव्हन्टीन ऑन दी बोर्ड. 17 धावा धापटलावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस असताना बलवडी टीमची दमदार बॅटिंग, एक चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळते. सिंगल धाव मिळेल. एकेरी धाब्याने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना टोटल 18 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 अद्याप 4 बॉलचा खेळ संपलाय. एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात अद्याप बॅटिंग करताना बलवली टीमची पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग स्ट्रेट शॉट परंतु इथे मात्र ताकदीचा वापर थोडा कमी झालाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. टिपला जाईल झेल आणि इथून मात्र संपुष्टातील बॅटर आपण पाहतोय. प्रकाशाचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. शुभम न्यू बॅटर पाहायला मिळेल. शिवम इन ऍक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये शिवमला आपण पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 गोलंदाज रोहित होईल सज्ज.
यावेळेस लॉफ्ट केलाय, बॉल चला डीप कव्हरच्या डोक्यावरून आणखी एक दमदार बॅटर शिवमच्या बॅट मधून आलाय षटकार. षटक समाप्त होईल दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या 12.00 ची सरासरी आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 24 आकडाभर. चला चेंडूची पूर्तता करा. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा पटलावरती. एक दमदार सुरुवात, एक चांगली सुरुवात सध्याच्या स्थितीला बॅटिंग टीम बलवली करत असताना अगदी कमालीची कामगिरी पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, मात्र अगदी सिंगल मिळेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. 2 बॉलचा खेळ संपला. 25 धावा अद्याप धावपटलावरती आहेत. स्ट्राईक हेड वरती सागरला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. उंच उडवण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये आणि अगदी पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक तिसरं मार्गच असताना अद्याप चांगलं कमबॅक राहिले तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज दुर्वेशच्या माध्यमातून. कारण पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तब्बल 24 धावा जमल्या होत्या. अगदी चांगली धावसंख्या बनताना आपण पाहिली बलवली टीमची. परत होता काहीसं कमबॅक येथून दुर्वेशनं देखील दाखवलंय. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 27 धावा पाहायला मिळतील. थोडासा पलटवार, काहीसा कमबॅक अगदी दुर्वेशच्या माध्यमातून राहिला आहे. अद्याप 4 बॉल ज्यानं फेकले 3 धावा खर्च करत असताना एक चांगली कामगिरी खरं तर पाहायला मिळते. यस पंच वाईड +1. ओके, एक्स्ट्राच्या 2 धावा मिळतील, संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि संघ 29 आकडावरती. ऑफसाईडला कट केलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल पुन्हा एकदा होईल ट्रॅव्हल. मिळेल फक्त सिंगल. तिसरं दशक जोडलं जाईल आणि टीमची धावा संख्या 30 आकडावरती. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅक वरती दुर्वेश. अद्याप 5 मध्ये फक्त आणि फक्त 6 खर्च करत असताना चांगली कामगिरी दुर्वेशी पाहायला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल नव्हता अगदी फिल्डरच्या आणि इथून मात्र पुन्हा एकदा मिळतील 2. षटक संपले तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस टोटल टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 32. 32 धावा धावपटलावरती आहेत.
संस्कार अगदी या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं सुरुवात घडते. या बॉलचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. टीमची धावत संख्या पुढे सरसतना टोटल 33 धावा पटलावरती. ऑन दी बोर्ड. 33 धावा पटलावरती आहेत. मागील बॉल वरती का होता पंच? डिक्लेअर होती का? ओके. 34. शिवमला पण पाहतोय स्ट्राईक वरती. या वेळेचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर कॉम्प्युटर बॉक्सला सलामी देणारा. यस, इट्स अ बिग हिट आणि येतोय दमदार षटकार. संघाची धावा संख्या पुढे सरसताना टोटल 40 धावा. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा पटलावरती पाहायला मिळतील. अद्याप हायेस्ट आपण विचार केला मागील मॅच मध्ये तब्बल 49 धावा जमल्या होत्या आणि त्या धावा डिपेंड करताना देखील त्या संघाला आपण पाहिलं. पुढच्या मॅच मध्ये किती धावा जमतील, किती धाब्यांचं टार्गेट आता घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना शेडोन संघ किती धाब्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. सिंगल आली. 41 धावा पटलावरती. अद्याप 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल अगदी अद्याप शिल्लक असेल. या बॉलचा फटका ऑन साइडला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडे फंबल झालेत. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. सत्र पहिलं संपलंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 43. 43 धावा जमल्यात. 44 धाब्यांचं टार्गेट. 24 बॉल 11.00 ची सरासरी प्रति षटकामागे बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे शिरडोन टीम. 24 बॉल आणि 44 धाब्यांचं टार्गेट.
चला मॅच ऑन करा. सागर आलाय षटक क्रमांक पहिले घेऊन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहित आणि आकू अशी सलामीची जोडी. पहिलाच बॉल डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि सिंगल धावेनं अकाउंट ओपन होईल. टीमचं खातं उघडलं जाईल आणि स्वतःचं वैयक्तिक खातं देखील उघडलं जाईल. बॅटर रोहित 43 धाव्यांचं टार्गेट, 43 धाव्यांचं लक्ष, ज्यामध्ये पहिलाच बॉलवरती सिंगलला मात्र सुरुवात घडते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सागरला आपण पाहतोय. एक धाव मिळेल. यस पंच 1 रन शॉट आहे का? ओके. अक्षयला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. लाईन खराब. पंचांनी अगदी लाईन ओळखली आणि पंचांचा इशारा. यस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 3 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. इट्स अ डॉट बॉल. 43 धाव्यांचं लक्ष. अद्याप 3 धावा धावपटलावरती आहेत आणि इथून मात्र पुन्हा एकदा डॉट. चांगली सुरुवात अद्याप गोलंदाज सागरचे पाहायला मिळते. 43 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे. आता तशाच रीतीची फलंदाजी, तशाच रीतीची बॅटिंग होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय. बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झळ टिपण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. धक्का क्रमांक पहिला, विकेट नंबर 1. अक्षय इज बॅक टू द डगआउट. शिवडून संघाला अक्षय याच्या रूपानं पहिला मोठा आदरा, पहिला मोठा धक्का. यस बॅट्समन बाद. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3 या आकडावरती आहे. इथून एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करणं शेवटच्या बॉलवरती तितकंच इम्पॉर्टंट राहील. 43 धावा म्हटलं तर 11 ते 12ची सरासरी प्रति षटकामागं राखणं तितकंच इम्पॉर्टंट. कारण अद्याप विचार केला 5 बॉलचा खेळ संपलाय, ज्यामध्ये जमल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. यावेळेचा फटका भालचंद्र जशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, आपल्यातील ताकद सिद्ध केली आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून उडवलाय सीमा पार. भालचंद्रच्या बॅट मधून येतोय दमदार विकेट, षटकार. नाइन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावपटलावरती आहेत. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती शिवम. पहिलाच बॉल रोहित. हिटमॅन सारखं बरसताना रोहित आपल्यातील ताकद. पहिल्या षटकामध्ये जरूर शांत होता, परंतु शांतता ती संयमता सोडली आणि आक्रमक झालाय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं, वेलकम केलं गोलंदाज शिवमचं आणि पहिल्याच बॉलवरती डी फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये रोहितच्या बॅट मधून आलाय
दमदार षटकार. संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसवताना टोटल 15 धावा दापटल्यावरती पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा विचार केला अद्याप 17 चेंडू शिल्लक, ज्यामध्ये आणखी 29 धावांची गरज. रोहित पवार आता संपूर्ण टीमची जबाबदारी कशा रीतीने जबाबदारी पार पाडली जाईल. शिवम पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. यावेळेचा फटका ड्राईव्हच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत तैनात. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि या सिंगलनं मध्ये धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 16 धावा पाहायला मिळतील. It's a dot ball. शिवम यावेळेस दांडी गुल. क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. ज्या भालचंद्रच्या बँड मधून मागील ओव्हर मध्ये आल्याबरोबर षटकार जरूर आपण पाहिला, परंतु त्या भालचंद्रला अगदी परतवण्याचं काम आता पूर्णपणे कमबॅक, पूर्णपणे पलटवार गोलंदाज शिवमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट नंबर 2, धक्का क्रमांक 2, बॅट्समन बाद. संदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. राईट हँड बॅटर संदीपला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, परंतु शिवम आता इथून मात्र काहीच कमबॅक करत असताना संदीप साठी हा बॉल लेग बॅचच्या सुरुवातीस सिंगल संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावाचा 17चा खतरा कोणत्या टीम वरती येईल. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2. यावेळेचा फटका मिस झाले. बॉल मिस फील्ड. बॉल झाला सीमा पार. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये एका टप्प्यानं ट्रॅव्हल झालाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. येतोय चौकार. टीमची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसवताना 21. 21 धावा धापटल्यावरती आहेत. येणारे 12 चेंडू आणि ज्यामध्ये आणखी गरज असेल 23 धावांची आणखी गरज. त्रेचाळीस धावा अगदी जमल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 44 टार्गेट. अद्याप 21 जमल्यात. 12 चेंडू आणखी 23 धावांची गरज.
ऋषिकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपण पाहतोय. यावेळेचा फटका जजमेंट चुकलंय. बॉल चला सीमा पार डिपेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. यावेळेस मिसफील्ड. अशा चुका जर क्रिकेटमध्ये घडतील तर त्या चुका मात्र अगदी मागण्या ठरतील. क्रिकेटमध्ये मिसफील्डच्या चुका आता त्या चुका किती मागण्या ठरतील. मागील बॉल वरती देखील चौकार मिस होताना आपण पाहिला. या बॉल वरती देखील मिसफील्ड. तब्बल टोटल 8 धावा अगदी एक्स्ट्राच्या खर्च झाल्यात. आता त्या 8 धावा या मॅच मध्ये आता तुम्हाला किती अगदी मागण्या ठरतील हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धापटला वरती आहेत. समीकरणाचा विचार केला येणारे बॉल शिल्लक असेल 9 ज्यामध्ये 15 धाव्यांची आणखी गरज. इट्स अ डॉट बॉल. 8 बॉल आणखी 15ची गरज. आठ बॉल 15 रन्स. सिंगल मिळते. 7 मध्ये 14. इथून एखादा मोठा फटका शेवटच्या षटकामध्ये मग धावा अगदी कमी राहतील. इथून एखादा डाऊन बॉल तेवढाच प्रेशर रिलीज करेल, तेवढाच प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल बॅटिंग टीम वरती. आता हा बॉल इम्पॉर्टंट राहील. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा टोटल धावपटला वरती. शेवटचा बॉल रोहितनं फेस केला. डीप कव्हरला उडलाय बॉल सीमा पार. डीप कव्हरच्या रिजन मध्ये एका टप्प्यानं बॉल ट्रॅव्हल झालाय. 4 धाब्यांसाठी चौकार. 18 बॉलची समाप्ती. 3 षटकं संपली आहेत. टीमची धावसंख्या पाहायला मिळते टोटल 34. 34 ऑन दी बोर्ड. येणारे 6 चेंडू ज्यामध्ये आता 10 धाब्यांची आणखी गरज.
डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 10ची गरज. सिंगल आली आहे. 21 टोटल 35 धावा दापटला वरती पानामधील 5 चेंडू होता. 9 धाब्यांची आणखी गरज. रोहित सलामीवीर आलेला बॅटर धाबे विचार केला. 5 मध्ये 16 वैयक्तिक ज्यांना जमावल्यात. आता संपूर्ण टीमची जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती आहे. तेवढं जबाबदारीचं ओझं घेऊन षटक करता त्यांना अंतिम षटकामध्ये प्रकाश लापड पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं धाव मात्र पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगली धावगती, एक चांगलं कॉलिंग, चांगलं कॉम्बिनेशन दोन फलंदाजांच्या मधोमध आपण पाहिलं आणि अशा रीतीनं मात्र संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. 4 चेंडू धाबे आणखी 7 धाब्यांची गरज. 4 बॉल 7 रन्स. चार चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज. वेगानं बॉल रिलीज केलाय. प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल आणखी 7 धाब्यांची गरज. यावेळेस प्रहार उंच उडायला लांब देखील तितकाच. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. यस, इट्स अ बिग हिट. षटकार. त्रेचाळीस धावा एका धावेची गरज. दोन चेंडू 1 धाव. फिल्डिंग पोझिशन, फिल्डिंग डिपार्टमेंट क्लोज अगदी पाहायला मिळेल. आणि मॅच मात्र जिंकल्या. मॅच इज वेल फिनिश. सामना जिंकलाय शिरडोन टीमनं. सामन्याचा सामनावीर बॅटिंग करत असताना 9 मध्ये 25 धावा ज्यानं बनवल्या. रोहित ठरतो या मॅच मध्ये मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. सामन्याचा सामनावीर अगदी रोहित ठरलाय. अगदी आपण पाहतोय चांगला खेळ. 25 धाव्यांची बारदार खेळी.
एकांकी ज्यानं झुंज दिली पूर्ण मॅच मध्ये आणि सामना अगदी योग्यरीत्या आपल्या टीमला जिंकून दिला.